अवधूत चंदन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। जगदीश्वर जगदुत्पत्ति च जगदुद्धारक जगदवती जगत्पालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। स्वामी येते पंढरीला महापूर होता नदीला निज चरणे शुद्ध जलाला श्री स्वामी करते झाले। यती चाले पाण्यावरून जो सदैव असे स्वरूप लीन त्यासे कोणतेही कर्म गहन कधीच वाटत नसे। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज मायबाप अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर साष्टांग कोटी कोटी प्रणिपात। ब्रह्मांड नायकाच्या या अमृतमय अशा लीला सेवन करत असताना गेली एक मास जवळपास आपण मंगळवेढ्यातल्या महाराजांच्या काही लीलांचं श्रवण त्या ठिकाणी केलं आणि शेवटचा मंगळवेढ्यातला जो प्रसंग घडला तो म्हणजे बसप्पा तेल्याला त्याचा उद्धार करून बसप्पाने प्रार्थना करावी की जगाच्या मालकाने आता तुमच्या चरणाच्या आपल्या चरणाची सेवा मला प्राप्त करून द्यावी आणि महाराजांनी त्याला अभयवचन द्यावं की अनन्या चिंतयन्तो माम ए जना पर्योपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। ज्या ज्या क्षणी तुला माझी स्मरण होईल आणि अनन्य भावी तू मला शरण जाशील माझं स्मरण करशील त्या क्षणी मी तुला त्या ठिकाणी भेटेल आणि तुझा योग आणि क्षेम मी स्वतः चालवेल असं अभिवचन जगाच्या मालकाने बसप्पा तेल्याला दिलं आणि मंगळवेढा सोडला। 12 वर्ष महाराजांच्या पावन पवित्र प्रत्यक्ष सानिध्यात ज्यांनी 12 वर्षात मंगळवेढ्यामध्ये सानिध्य केलं ते परम पावन लोक सगळे। पण दुःख याच गोष्टीचं होतं की एकदा भगवंत भेटला याची देही याची डोळा पाहिला यथाभावे सेवा करायचा प्रयत्न केला पण परंतु पुन्हा मात्र ते सेवा मिळणार नाही म्हणून एका श्लोकावर गेली 5 दिवस आपण 5 गुरुवार प्रवचन सेवा त्या ठिकाणी झाली। सदा राहो ध्यान श्री गुरूंचे ऐसे वचन धरा म्हणेचे विरह श्री गुरुचा मरण बैजाना शरण शरण तुम्हा श्री गुरुया। मंगळवेढ्यातल्या सर्व स्वामी भक्तांना विरह झाला आणि स्वामीजी महाराज मंगळवेढा सोडून आता पंढरपूरच्या दिशेने निघाले मोहोळ मार्गे।
भगवंत निघून गेल्यानंतर बसप्पा महाराजांची जी अवस्था झाली ती अवस्था विरहाची अवस्था, आणि या विरहातून पुन्हा त्या भगवंताच्या मिलनाची अवस्था निर्माण करणारी द्विधा मनाच्या अवस्थेमध्ये त्यांनी भगवंताची अहोरात्र सेवा चालू ठेवली. जगाच्या मालकाने मंगळवेढा सोडला. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. महाराज मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने निघाले. पंढरीच्या दर्शनाला पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण संपूर्ण ब्रह्मांडाचं अधिदैवत असणाऱ्या त्या पंढरीश पांडुरंगाच्या दर्शनाला सर्वत्रहून त्या तीर्थराज पंढरी लोक येत होते. पंढरपूरच्या या पावन पवित्र तीर्थावर प्रत्येक वाटेने वारीचा वारकरी पंढरीच्या दर्शनाला निघालेला होता. त्या पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन कधी होईल, केव्हा होईल, आर्त साद घालत भगवंताचं नामस्मरण करत दिंड्या पताका हे वैष्णव सगळे नाचत नाचत पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. आणि त्याच वाटेवर आमचं जगाचं मालकी निघालेले आहेत. एक संगो देवाच्या वाटेवर प्रवास करत असताना, देवाच्या वाटेवर जात असताना आनंदाने गेलं तर आनंद प्राप्त होतं, आणि घरातून दुःख घेऊन गेला तर दुःखच मिळतं. बऱ्याचदा तुम्ही आम्ही यात्रेला करतो खऱ्या यात्रा, अक्कलकोट, गाणगापूर, तुळजापूर, पंढरपूर, शिंगणापूर, वनडे आपण सगळे देव करायला निघतो. जाण्याबद्दल दुमत काहीच नाही. पण प्रामाणिकपणे सांगा, ज्यांनी आतापर्यंत सगळ्या यात्रा केल्या, घरातून बसल्यापासून त्या स्थानापर्यंत जाईपर्यंत भगवंताचं नामस्मरण केलंय का? नाही करत कोणी करत नाही. काही ठराविक लोक आहेत की ते भगवंताचं खरंच चिंतनच करत राहतात, आणि काही लोक भगवंताच्या भेटीला जाताना चिंतन करत जावं, चिंता करत जाऊ नये. म्हणून आम्ही नेहमी सांगत असतो, तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमची चिंता करतील. वाक्य ऐकायला सोपं आहे, पण त्याचा अनुभव घेण्यासाठी भक्ती सुधावरची पोळे जनाबाई म्हणते आमचे. तुम्ही खरं सांगा मनापासून प्रामाणिकपणे, आपण चिंता सोडली का? जेवढी चिंता सोडायचा प्रयत्न करू तेवढी ती मागे लागते. ठीक आहे? जेवढं आपण त्याला विसरायचं बघतो तेवढं ते आठवत राहतं. आपण आपल्या जीवनाच्या वाटेवर प्रवास करत असताना जो महानुभव परमानंद जे सुख आहे ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण, ते आपण त्या नामस्मरणामध्ये रमत नाही. त्याचं कारण काय माहिती आहे का? या अखिल कोट सकल संतांकडे जर पाहिलं तर सकल संत वारी करत असताना किंबहुना एरवी सुद्धा सातत्याने अखंडित त्या भगवंताची नामस्मरण चिंता करत राहते. आपल्या जवळपास पंचक्रोशीमध्ये खदरच्या पलीकडच्या करा नदीच्या बाजूला एकतपूर उंजवडी गाव आहे. तिथं शिवभक्त संत योगी शिवयोगी भूतोजी महाराज म्हणून महात्मा होऊन गेले. सगळ्यांना कल्पना आहे आता शिखर शिंगणापूरची वारी आली, तरुण पोरांचे स्टेटस निघाली, ओढ शिखर शिंगणापूरची. आता शिंगणापूरची ओढ आहे का काय वडावडीची ओढ आहे, आता ते वाटेने कळते. कशा करता सांगते, मला वारी सांगायचे. आज मला थोडी वारी सांगायची, कारण वारी जर तुम्हाला नाही कळली तर तुमचं संकट निवारण होणार नाही. आणि असा आमच्या पंचक्रोशीचा महात्मा
शिवयोगी संत भोतोजी महाराज महाराजा आपलं संपूर्ण जीवन ज्या शिवांच्या चरणी समर्पित केलं, त्या देवादिदेव महादेवाचा अखंड नामस्मरण, सदा सर्वदा त्यांच्या मुखामध्ये ओम नमः शिवायचा जप. कोणी भेटावं नमः शिवाय, कोणी काय आणून द्यावं नमः शिवाय, भिक्षा याचनेला जावं नमः शिवाय, काही मिळलं नमः शिवाय, काही नाही मिळलं नमः शिवाय. याला महात्मा म्हणतात. जो सुखाने दुःखात कधीही त्याची भक्ती डगमगत नाही, त्याच्या परमात्म्यावर, त्याच्या आराध्यावर परम निष्ठा असते, असे निष्ठावंत शिवयोगी भोतोजी महाराज. त्यांच्या जीवनामधली एक वारी असायची, ती म्हणजे चैत्र वारी. मोठ्या महादेवांना निघायचे. जाताना महाराजा करा नदीचं पाणी घ्यायचं कावडीमध्ये, भगवंताचं नामस्मरण करायचं. शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. आणि निघाल्यानंतर महाराजा योगी आहे, महात्मा आहे, पण जाताना मात्र चिंता कोणतीच नको म्हणून आपलं राहतं घर, ज्या घरावर तुम्ही आम्ही नितांत प्रेम करतो. काही लोकांचं घर व्हावं हे स्वप्न असतंय. काही लोक बँकेकडून कर्ज काढू 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 हप्ता भरू घर घेतात, फ्लॅट घेतात. फ्लॅट होऊन जातोय तो हप्ता भरणारा माणूस. तरी बाई म्हणती आपण 52 इंची टीव्ही घेऊ का? काही बावला टेका हप्ता भरती गेली. शेणा मातीचं घर सजवू नका. या भिंतींचं घर सजवू नका. हे घर आहे आपलं, देवाने दिलेलं. हे घर सजवा. आणि हे घर सजवायचं असेल तर त्याला नामस्मरणासारखं दुसरं साधन नाही, दुसरं कुठलंही साधन नाही. आमच्याकडे एवढी चिंता की काही महिला महाराजा भांडी घासून झाल्यानंतर कर्कटी पाणी एखाद्या उकरड्यावर टाकलं आणि घरी म्हातारी आली, चमचे 5 होतं आणि एक गायब झाला. म्हातारीने अख्खा उकरडा फुंकला, फार उलटा पलटा केला. कशासाठी? एक चमच्यासाठी. केवढी चिंता संसाराची तुम्हाला. यांना फार चिंता प्रचंड. महात्माजी साधी कुटिया आहे त्यांची. कुटियामध्ये काय असेल? साधनेचं साहित्य असेल, आधी करून काही त्या गो असेल, पशुधन असेल, आधी सगळ्या गोष्टी आहेत. पण वाटेवर पुढे जाताना महात्माजींच्या लक्षात आलं, अरे आपण चाललोय खरं, पण माग ही जी राहिलेला संसाराची चिंता आहे, ही आपल्याला शिंगणापूरला पोहोचून देणार नाही. आपण पुढे गेलो आणि घरी मागं काही राहिलं तर महाराजा त्या महात्म्याने पुन्हा माघारी यावं आणि संपूर्ण राहत्या घरावर रॉकेल त्या ठिकाणी पेटवून द्यावं, सगळं टाकावं, कारी पेटवावी आणि अख्खं घर पेटवून द्यावं आणि म्हणा नमः शिवाय आणि नाचावं. आता माझी सगळी चिंता गेली. बसलेल्या माणसाने एक फक्त एवढं काम करून वारी करून दाखवा. आहे का काम आपलं? महात्मा असतो, योगी असतो, यती असतात. तुम्ही यती नाही पण येता जाता तरी नामस्मरण करा. महाराजा निघाल्यानंतर पावलागणिक भगवंताचं नामस्मरण, पावलागणिक शिखर शिंगणापूरच्या मुंगी घाटापर्यंत लागेपर्यंत पावलागणिक नमः शिवायचा जय जयकार. भेटन त्यांना ओम नमः शिवायचा नामस्मरणाचा मंत्र जपाचा महात्म्य सांगून पुढे जाणारा महात्मा. माझी सर्व चिंता विठोबा तुम्हास आहे. तसं त्या देवाला तुमची आमची चिंता असते.
महात्मा शिवयोगी त्या ठिकाणी शिखर शिंगणापूरच्या गडावर पोहोचले. देवादेव महादेवांना जलाभिषेक करावा आणि घरी पोचायच्या अगोदर त्या शिखर शिंगणापूरच्या मोठ्या महादेवाने शिंगणापूर सोडावं आणि या एकतपूर मंजवडीला यावं आणि त्या महात्म्याचं आहे तसं घर करून द्यावं, आहे तसं घर करून द्यावं. हे केव्हा होतं महाराजा? चिंता सोडली तर आणि भगवंताचं चिंतन केलं तर. तुम्ही आम्ही वारी करतोय, पण वारीला आपली चिंता घेऊन जातो, त्याच्या बदल्यात तुम्हाला आम्हाला चिंताच मिळते. तुम्ही निघताना एक दिवस सगळं सहकुटुंब सहपरिवार वारी करत असताना, देवाच्या दारात जात असताना त्याचं नामस्मरण करत करत चला, तो तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. नाही नामस्मरण करता आलं तर देवाविषयी बोला, सद्गुरूंविषयी बोला, त्या स्थानाबद्दलचं महात्म्याविषयी चर्चा करा. पण तुम्ही आम्ही ही जर का या पद्धतीने वारी जर केली तर निश्चित सांगतो भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. पंढरीच्या वाटा ज्या ज्या विठोबाच्या महाद्वाराकडे जात होत्या त्या प्रत्येक वाटेवर वारकरी नाचत गाचत त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालाय आणि त्याच मोहळच्या वाटेवर आमचं जगाचं मालक सुद्धा निघालं. सगळे विठ्ठलाचा जप करतात, गोड भजन चाललंय, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. ज्या भगवंताचं गोड भजन चाललंय तो भगवंत त्यांच्या बरोबर होता. अनेक सांगू गोड भजन केल्यानंतर देवही तुमच्या जवळ येतो. फक्त मुखात अखंड नामस्मरण पाहिजे, अखंड चिंतन विठोबाचे. आणि महाराजा झालं असं एक पांगला की ज्याला पाय नाहीत महाराजा, दोन हाताने जमिनीवर सरकत 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 पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाने निघाला. मनामध्ये एकच आस की त्या पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाऊ दे, त्या वाळवंटामध्ये पोचू दे आणि त्या भगवंताच्या मंदिराचा नुसता कळस जरी दिसला तरी माझं जीवन, माझी वारी परिपूर्ण झाली. जणी त्याने यावं आणि तो पांगळा ज्या पंढरीच्या वाटेवर चाललाय त्याच्याकडे बघावं. माऊली सावकाशा, काही मदत लागली तर सांगा. आणि एक आहे महाराजा, माझ्या ज्ञानोबा तुकोबरायाच्या किंबहुना पंढरीच्या वारीला प्रत्येक वारकरी जात असताना प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये विठ्ठल पाहतो. आणि तो विठ्ठल पाहिल्यामुळं प्रत्येक माऊली माऊली करून प्रत्येक जण प्रत्येकाला घेऊन जातो. ही ताकद आहे महाराजा, ताकद आहे. आणि खरा सद्भावनातला वारीतला खरा आनंद हाच आहे की प्रत्येकाच्या हृदयाच्या अंतःकरणात ईश्वर पाहणं. काही वारीचा प्रवास मजल दर मजल करत असताना आमच्या जगाचं मालक एका झाडाखाली बसलेले आणि स्वच्छंद लहरीमध्ये शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. आणि तेवढ्यात तो पांगळा माणूस आला. महाराजांचे दिव्य शरीर पाहिलं, दिव्य क्रांती पाहिली आणि जणू काही त्याला तो पंढरीचा पांडुरंगच दिसावा. आणि त्या महात्म्याकडे, यतींकडं, अक्कलकोट स्वामी महाराजांकडं तो पांगळा रांगत रांगत भगवंताच्या पायाच्या जवळ आला. महाराज मात्र आपल्या नामस्मरणाच्या धुंदीमध्ये होते. भगवंताला पाहिला आणि का कोण जाणे त्या पांगळ्याच्या डोळ्यातून घळघळ पाणी व्हायला लागलं. आता माझी वारी संपली, आता माझी वारी संपली. माझा पंढरीश पांडुरंग मला भेटायला माझ्या जवळ आला असा भाव हृदयाच्या अंतःकरणात झाला. आणि चटकने त्याने आमच्या मालकाचं पाय धरलं आणि विठ्ठल म्हणून साद घातली. माझ्या देवा, माझ्या पंढरीश, माझ्या पांडुरंगा, माझ्या विठ्ठला, माझ्यासाठी आलास ना रे. आणि एवढी साद घालावी त्या पांगल्याने आणि भगवंत पंढरीश पांडुरंगाने म्हणजे आमच्या अक्कलकोट स्वामी महाराजांनी उभं राहावं, कथेवर कर ठेवावे, हात ठेवावे आणि त्या पांगळ्या माणसाला
पाहिलं, तुला पांडुरंग पाहायचा आहे, तुला विठ्ठल पाहायचा आहे, बघ. आणि त्या क्षणी अक्कलकोट स्वामी महाराजांनी पांडुरंगाचं दर्शन त्या पांगळ्या माणसाला दिलं आणि तो कृतज्ञ झाला. भगवंत देव पाहण्यास गेलो, देव होऊन याच्या देवाला पाहण्यासाठी निघाला, देव त्याच्यासाठी आला. महाराजा दर्शन झालं, कडकडून मिठी मारली, धाईमय करून रडायला लागला आणि महाराज तिथून पुढे निघून गेले. हा सगळा प्रसंग पाहणारी काही वारकरी, काही लोकमंडळी होती, त्यांच्या बरोबर वाटेवर प्रवास करणारी. का कोण जाणे, हा याला पाय नाहीये, हा पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला निघाला. कोण हा यती आहे आणि त्याला पाहून हा एवढा रडतोय, एवढा धायधाय करतोय आणि मला पांडुरंग दिसला, मला पंढरदेश दिसला म्हणून ओरडतोय. कुणालाच काही कळेना, पण ज्याला दर्शन झालं तो पराकोटीचा भाग्यवान झाला. तो महाराज पायाने पांगला होता, मनाने नव्हता. आणि काही लोक मनाने पांगले असतात, पायाने नसतात. देव भेटून सुद्धा म्हणते ही देव वेता, मग ह्याला कुठून आनंद दाखवायचा आता. मनाचं पांगलं पण फार विचित्र महाराजा. काही लोक नाही म्हणजे नाहीच देवाला मानत, त्यांच्या मान्या न मान्याने देवाचं अस्तित्व राहत नाही. देव काल होता, आज आहे, अनंत काळापर्यंत राहील, त्यात काही शंका नाहीये. ही सगळी मंडळी मजल दर मजल करत पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शन निघाली खरी. आणि ज्यावेळेस वाळवंटाच्या कडाला आली त्यावेळेस पाहिलं तर चंद्रभागेला महापूर आलेला आहे. तुडुंब चंद्रभागा भरलेली आहे, दुथंडी चंद्रभागा वाहती आणि चंद्रभागेने इतकं रुद्र रूप धारण केलं की नामदेवाच्या पायरीपर्यंत चंद्रभागेचं पाणी चाललंय. एका बाजूला असणारे तटावरचे सगळे वारकरी, यात्रेकरी, भाविक. आता मात्र आपल्याला पंढरी पांडुरंगाचं दर्शन होणार नाही. आता जोपर्यंत चंद्रभागा ओसरत नाही, जोपर्यंत चंद्रभागा शांत होत नाही, तोपर्यंत त्या पांडुरंगाचं दर्शन होत नाही. आणि सगळी मंडळी गोपाळपुराच्या बाजूला थांबलेली आहेत, गोपाळपुराच्या बाजूला थांबलेली आहेत. पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन करायचंय, दर्शनाची आस लागलेली आहे. आणि सगळी मंडळी फक्त गेली 2 दिवसापासून वाट पाहतात की चंद्रभागा कधी एकदा ओसरे आणि आम्ही पलीकडे जाऊन त्या पंढरीश पांडुरंगाचं दर्शन करेल. प्रत्येक जण म्हणतोय, प्रत्येकाच्या विचाराने जो तो आपलं मत मांडतो. ही नदी अजून 8 दिवस तरी काय ओसरत नाही. कोणी म्हणे 4 दिवस तरी थांबू. काही लोक म्हणली नाही बाबा, मला इतक्या दिवस थांबून चालणार नाही, मला घरी गेलं पाहिजे. काही चिंता आहे, चर्चा चालू आहे. भाविकांची सगळी चिंता हीच आहे. एक दिवस मुक्काम जास्त वाढला की देवाच्या दारात नाही, घरी गेलं पाहिजे, घरी गेलं पाहिजे, घरी गेलं पाहिजे. तू नाही गेला तर काही घर चालायचं नाही का? उलट घरचे म्हणतात गेलाय तेच बरं झालं, ते नाही माघारी आला तरी शाबास. हा गोड गैरसमज काढून टाका डोक्यातला की माझ्या विना घर चालत नाही, माझ्या विना अंक होत नाही, मी नाही गेलो तर पप्याची जेवायची नाही. 4 वेळा जेवली, काळजी करू नको. ती मिसकॉल सुद्धा देणार नाही, तू काळजीच करू नको. पप्याची आई जेवती बिन चांगल्या चॅनेल बघून झोपली की 4 दिवसात तिचं 4 किलो वजन वाढलं. कटकट नाही ती बरे बनती नाही कुणाची कुणी तुझे नवरे कुणी तीच असेल एकला प्राण्या माझे माझे म्हणून. भाव कोणाचा बहीण कोणाचे कोण कोणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे. प्राणीमायेचा बाजार हा सगळा प्राणीमायेचा बाजार आहे. आम्हाला कळतंय बाजारात एक एक पात्र किती महत्वाचं आहे, पण आम्हाला माया सुटली नाही सुटत माया. इतकी माया आणि तुम्हा मला इतकं जगडून घेतलंय. ती माया जर का तोडायची असेल तर सद्गुरूंची भेट घ्या. अगाये सद्गुरु महाचोरटे, तेने माया पळविली बहुदुरी, ना करे ब्रह्म आकरे श्री गुरु कृपे. तुम्हाला वाटतं इथं बसलेला बाबा तुम्हाला प्रेम करल, तुमची माया वाढवल. ही आम्ही इथं चोरायला बसलोय. महाचोरटे कोण? आम्ही. आहे का नाही? तुमचं काय मत याच्यावर?
अय महाचोर कोण आहे? आम्ही का तुम्ही? बोला ना, बोला बोला, मला राग नाही काही. खरे महाचोरटे कोण आहेत? आम्हीच आहोत. आम्ही चोरी केली, पण कशाची करतोय चोरी? कशाची चोरी करतोय? तुमच्यात असणारी माया जी आहे ती माया चोरायचं काम चाललंय. तुम्हाला सत्य दाखवायचं काम चालू आहे. तुम्हाला चित्रफित दाखवण्याचं काम चालू आहे की मी, माझं, माझी, हे जे काही आहेत ना शब्द, त्यापासून विरक्त करायचं काम चालू आहे. पण तुम्हाला अजूनही तुमचे डोळे काय उघडायला तयार नाही. कवा प्रवचन सुटतंय, कवा प्रवचन सुटतंय, कवा घरी जातोय, कवा प्रवचन सुटतंय, सकाळी लवकर जायचंय. सुटली का माया तुमची? मी म्हणलं थोडी थोडी चोरावी, तेवढी तुम्ही थोडी थोडी वाढवतायच. आणि मला विशेष वाटतंय, दरोडा घालावं तरी किती, जेवढं लुटतोय ना त्याच्या डबल ह्यांच्या तिजोरीत येतोय. लक्षात येते का तुमच्या? जेवढं चोरायला जातोय ना तेवढं ती डबल वाढते. मग असेच आमचे गुरुदास महाराज म्हणले, आजचा दिवस मी लवकर जातो. हा, अरे काय काय करावं? गंमत अशी महाराज, जेवढं 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 चोरायला जाईल तेवढं महाराज ते वाढत चाललंय. पण एक सांगतो, ही माया, या मायेने चांगल्या चांगल्याला संपवलंय. ब्रह्म, नारद, या सगळं झालेलं आहे. आता मला काही त्याच्यावर फार जायचं नाही आहे, पण कमीत कमी सावध राहणं गरजेचं आहे. कारण काय होतं, आपण ज्याच्या अतिमाया करतो, जे प्रेम करतो, त्याच्या बदल्यामध्ये दुःखच प्राप्त होतं, सुख प्राप्त होत नाही. हे तितकंच सत्य आहे. तुम्ही सावध राहत नाही प्रपंचामध्ये. तुम्ही इतकी माया करता, मुलांवर माया करता, मुलींवर माया करता, करू नका, माझं दोमत नाहीये. पण ती आहे तोपर्यंत आहे. उद्या गेल्यानंतर ज्या मुलाला तुम्ही तर हाताच्या बोटाप्रमाणे सांभाळ, लग्नाला 25 लाख रुपये खर्च केला, अक्षरशः डोक्यावर पडल्या, लक्ष्मीने माप ओलांडलं आणि लक्ष्मण तात्या पाऱ्यावर बिड्यावरच बसला. काय करायचं? संपली ना माया, माया संपली. लक्ष्मण तात्याने करायचं काय? 25 लाख यांनी ज्यांनी खर्च केलं ती लोक कधीच्या हापासतील त्याच्यासाठी पारा बिड्यावरच बसलं. ही सत्य परिस्थिती आहे आणि ही मानायला पाहिजे. तुम्ही जास्त या सगळ्यात जितकं अडकून राहाल तितकं दुःख तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून सावध राहा. आणि सावध दोन्हीकडे राहायला सांगितले. परमार्था संसारात सावध झालो, आलो हरीच्या जागरा. पंढरपूरला महापूर आला आणि जगाचा मालक त्या ठिकाणी पोहोचलो आणि ही सगळी मंडळी बसल्यात. संकट आलं की माणूस जागेवर बसतो विचार करत. भगवंत स्वामीदेव तुम्हाला आजच्या या अमृतमय बोधकथेतून एक बोध सांगतात. लक्षात घ्या, कुठलंही संकट समोर आल्यानंतर मात्र थांबू नका, पुढे जात चला. तुम्ही जेवढं संकटात पुढे जाल तेवढं संकट मागे सरकतं. पण तुम्ही बसूनच विचार केला 10 लाख भरायच्या, आता कसं व्हायचं, आता कसं व्हायचं, आता कसं व्हायचं, आता कसं व्हायचं, आणि जरा जरा भजी करून गरम करा, आता कसं व्हायचं, आता कसं व्हायचं, आता कसं व्हायचं, थोडा चहा ठेव, आता कसं, आता निघ ना बाहेर, काम कर, धंदा कर, उद्योग कर, व्यवसाय कर. हा, घरी बसून 10 लाख पिटायच्यात का? नाही ना महाराजा. आता कसंच होणार नाही तू जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत. म्हणून महाराजा या सगळ्यातून आपल्याला महाराजजी, स्वामीदेव महाराजजी या बोधकथेतून तुम्हाला मला एक बोध करतात. संकट कितीही मोठं असू दे, जगाच्या पाठीवर संकट कितीही मोठं असू दे, त्या येणाऱ्या संकटाला सांगा की माझे देव, माझा भगवंत हे संकट दूर करण्यासाठी समर्थ आहे. तुम्ही कधी संकटाला सांगितलंय? बोलला संकटाबरोबर? कधीच नाही. तुम्ही त्याच्याबरोबर मैत्रीच केली. बरीच लोक संकटाबरोबर मैत्री करतात. एखादा संकट आलं ना त्याला एकदा का जय हरी केला की दुसरा बी येतोच.
म्हणून संकटाशी लढा असं भगवंत स्वामीदेव या कथेतून तुम्हाला आम्हाला सांगतोय. सगळी त्या चंद्रभागेच्या तटावर बसल्या. महापूर आलाय, कुणाचं धाडस होत नाही, आता पुढे जाऊ शकत नाही. महापूर आहे, दुतोंडी चंद्रभागा धाय करून वाहती खरं. आणि आता या काळामध्ये चंद्रभागा ओलांडणं इतकं सोपं नव्हतं. हा प्रत्येक चंद्रभागेच्या तीरावर असणाऱ्या प्रत्येक भाविकाचं मत होतं. भाविक कोण आहेत? तुम्ही आम्ही आहोत. चंद्रभागामध्ये आहे. चंद्रभागा म्हणजे संकटाचा महापूर आहे. निमित्त मात्र लीला ती ओलांडायची. आणि ती चंद्रभागा ज्यावेळेस रौद्र रूप धारण केलं आणि स्वामीदेव त्या ठिकाणी आले आणि काही लोकांनी पाहिलं, अरे तो पहा यती, तो पहा यती. हाच यती त्या पांगळ्याला दर्शन देत होता. स्वतःला पांडुरंग समजतो, स्वतःला देव समजतो, कसा अगदी कमरेवर कटेवर कर ठेवून उभा राहिला होता. आता म्हणा जा बर पाण्यात. बर चांडाळ चौकट खतरनाक. ते चांगल्या साधूला बी इतका त्रास देत्या आणि डुप्लिकेट साधूला जय देव जय देव जय साधू महाराज या आणि आमचं घर लुटून घेऊन जा. ज्यांना ओरिजिनल डुप्लिकेट कळणार त्यावेळेस कळलं नाही, आता कळलं का? नाही कळणार. कळलं का तुम्हाला? कळलं का साधू ओरिजिनल डुप्लिकेट? नाही कळणार हो. लय अवघड आहे महाराजा. साधूला ओळखायचं इतकं सोपं नाही. आणि साधूच या कलियुगामध्ये थोर आहे. साधू थोर जाणार, साधू थोर जाणार, साधू थोर जाणार कलियुगे. लोकांनी येतेकडं पाहिलं आणि काही लोक सगळे जे काही आलेले यात्रेला होते ते पांडुरंगाचं भजन विसरले. आणि सगळ्यांनी हे कसं होईल, ते कसं होईल, बोट पाण्यात टाकल्यानंतर जाईल का पलीकडे, मग आपण दोरी टाकून पाहू का, मग एवढं पाणी आहे ते वसरल का संध्याकाळपर्यंत, नुसतीच चौकशा चालू आहेत. गाडी एक लक्षात घ्या, संकट आल्यानंतर चौकशा करायच्या नसतात. आज तुम्हाला मी सगळ्यांना एक हात जोडून विनंती करेन, आता रस्ता आपला पुणे पंढरपूर हायवे फार वेगवान झालेला आहे. या हायवेवर यदा कदाचित अपघात होऊच नाही, पण परंतु चुकून एखादा जर झाला आणि आपल्या स्वामी सेवेकरी पैकी जर कोणी तिथं असेल, तातडीने मदत करा, तातडीने मदत करा. त्या पडलेल्या व्यक्तीकडे बघू नका, कुठं लागले बया, लईच लागले, कसं बरं पडलं असं हे, पण त्यांनी काय पुन्हा जाऊन तुला सर्कस दाखवावे का? चौकशी करू नका, गमती पाहू नका लोकांच्या. दुःखाची गंमत पाहू नये, नाही तर तीच गंमत दुःख तुमची पाहिजे. जे करायचंय ते तिथं फेडायचं, लक्षात ठेवा. म्हणून कोणताही प्रसंग येऊ द्या, इतरांना मदत करा, इतरांना सहकार्य करा. ते सहकार्य 100 पटीने तुमच्या पाठीमागे उभं राहतं आणि तुमची संकट दूर होतात. पहा ना, एखाद्याला मदत करून फार आनंद असतो. एखादी गोष्ट चोरण्यापेक्षा एखादी गोष्ट देण्यात आनंद आहे. एखादी गोष्ट घेण्यापेक्षा एखादी गोष्ट देण्यात आनंद आहे. एकदा देऊन तर पहा. मी काय म्हणत नाही तुम्हाला 10 तोलं मला द्या, मग तुम्हाला 100 तोलं मिळेल रिटर्न भगवंताच्या कृपेने. आणि एखाद्याला अजूनही विश्वास नसेल तर त्याने कधी आणून 10 तोलं मला द्या, अनुभव घ्या, माझी काही हरकत नाही. पण विश्वासच नाही ना संतांच्या पायी, हा माझा विश्वास पाहिजे. आपलं तिथंच आहे. आपला विश्वास सकाळी गेला का नाही, संध्याकाळी गेला का नाही, ह्याचीच गॅरंटी नाही. डबा घेऊन गेला विश्वास खरा, पण तो विश्वास संध्याकाळी गेला का नाही, त्या अविश्वास नाही राहिला, ते काय करावं महाराजा? मी अंतःकरणापासून तुम्हाला सगळ्यांना का सांगत असतो? कारण ह्या सगळ्या गोष्टी स्वामीदेव महाराज त्यांच्या चरित्रातून छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला खूप काही शिकवून जातात. स्वामी चरित्र तुम्हाला सुखमय जीवन जगण्याचा बोध देतं. स्वामी चरित्र तुम्हाला जीवन सुखमय जगण्याचा बोध देतं. म्हणून संकट आल्यानंतर त्याची चर्चा करत बसू नका. त्याला तात्काळ मदत कशी होईल हे पाहत करत चला. सगळ्यांची चर्चा चालली आणि यती राज अक्कलकोट स्वामी महाराज चंद्रभागेच्या तीरावर उभे राहिले आणि ज्या सगळ्या मंडळींनी महाराजांना पाहिलं होतं त्या मंडळींनी कुजबूज करायला सुरुवात केली.
ही कुजबूज कानावर महाराजांच्या पडते खऱ्या. सगळी मंडळी महाराजांकडे पाहतात, स्वतःला यती समजतो. कर म्हणाव चमत्कार, जा म्हणाव पाण्यावर चालत, वगैरे वगैरे. महाराजा एवढी एवढी चर्चा, एवढी भयानक चर्चा, क्षणाचा विलंब न लावता महाराजांनी इतरांच्या सांगण्यावरून चंद्रभागा ओलांडली नाही. एक लक्षात घ्या, चंद्रभागा ओलांडली याच्यासाठी की केवळ कितीही संकट असली तरी माझ्या भक्तांनी माग सरकू नये, त्या संकटातून मार्ग काढत चला याच्यासाठी भरलेली चंद्रभागा ओलांडली. आणि चंद्रभागेने सुद्धा त्याच दिवशी रुद्र का धारण करावं? नीट ऐका. यती चाले पाण्यावरुणी, जो सदैव असे स्वरूप लीन, निज चरणे शुद्ध जलास, श्री स्वामी करते झाले. त्या चंद्रभागेमध्ये महाराजा सकल पंढरीच्या पांडुरंगाच्या वाळवंटात येणारा प्रत्येक जण चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर शुद्ध होतो, पावन होतो, पवित्र होतो. चंद्रभागेचं अनन्यसाधारण महत्व आहे. चंद्रभागेचं अनन्यसाधारण महत्व आहे. जो जो पापी माणूस त्या जलामध्ये चंद्रभागेमध्ये जाईल, स्नान करेल, दशपापातून मुक्त होईल. दशपापातून मुक्त होईल. नुसती चंद्रभागा तुमचे पाप दूर करते असं नाही, तर गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी, या सगळ्या ज्या काही नद्या आहेत, त्या नद्या सुद्धा महाराजा रोज संध्याकाळी त्या चंद्रभागेला मिळायला येतात. की ज्या ज्या पावन पवित्र नदीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपलं पाप टाकलेले आहेत आणि त्या नदी मलिन झाल्या, त्या नद्या, त्या माईमाऊल्या सगळ्या चंद्रभागेतून शुद्ध होऊन जातात. इतकी पावन पवित्र चंद्रभागा आहे. इतकी पावन पवित्र चंद्रभागा आहे. त्या चंद्रभागेला सुद्धा वाटलं की प्रत्यक्षात आज पंढरीश पांडुरंगाने गर्भगाभारा सोडला आणि मानव रूप देह धारण करून अक्कलकोटचे सद्गुरु स्वामी समर्थ म्हणून आता आलेले आहेत. महाराजा चंद्रभागेवर जात असताना जसं महाराजा चंद्रभागेच्या तटावर महाराजांनी पाऊल टाकला, शिवहर शंकर नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो. आणि सगळे लोक पाहता येते की आता हा यती पाण्यात बुडाला, आता यती जगत नाही. आता चंद्रभागा या यतीला त्या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत घेऊन जाईल, असा प्रत्येकाचा वल्गना चालू आहे. सगळ्या पाहणाऱ्या लोकांनी, बसलेली लोक उठून उभं राहिली, कारण लोकांना इतरांचं दुःख, इतरांचं दुःख पाहिला फार आनंद वाटतो. म्हणून तटावर असणारी सगळीच लोक उठली आणि बघूया आता यती काय करतोय. आम्ही गेली 2 दिवस झालं मूर्ख आहेत का आम्ही चंद्रभागेला स्पर्श कराना, आणि हा यती बघूया आता काय करतो. म्हणून सगळे उभे राहिले आणि अक्कलकोट मालक आमचं सद्गुरू अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज त्या चंद्रभागेच्या महापुरावर पाण्यावर चालत चालत निघाले. हे पाहणारे लोकांना अवाक झाले. सगळे अद्भुत लीला पाहिली यांनी की प्रत्यक्ष पाण्यावर चालणारा यती पाहिला. तो यती दुसरा तिसरा कोणी नव्हता, अक्कलकोट सद्गुरू स्वामी महाराज होते. ज्यांनी ज्यांनी भगवंत स्वामी देवांची निंदा केली, वर्गणा केली, अपराध क्षमा, हात जोडले महाराजा, कान पकडले, कान धरून नाचे महाद्वारी, पंढरीच्या वळवंटात नाचून क्षमा याचना करायला लागले. चूक झाली देवा, चूक झाली भगवंता, क्षमा करा, यती आम्हाला माफ करा, अपराध क्षमा तुम्ही केला पाहिजे. आणि यती महाराज पाण्यावर चालतायत आणि ती चंद्रभागा सुद्धा महाराजांच्या चरणावर लोटांगण घालती. इतके महाराजांचे त्या ठिकाणी चंद्रभागेचं पुढे पुढे जात असताना चंद्रभागा चालत चालत पुढे वाळवंटामध्ये पोचले. नामदेवाच्या पायरीपासून भगवंत पंढरीश पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले. स्वरूपवान आता चालणारा, देवळात जाणारा राम, तोच कृष्ण, तोच विठ्ठल. मग तुम्ही विचार करायला बसलेल्या एखाद्या साधकाच्या मनामध्ये प्रश्न येईल, जर स्वामी देव विठ्ठल आहेत मग मंदिरात जायचं काय काम आहे त्यांचं? साधा प्रश्न आहे. मग ती त्याच्या घरी नाही जाईल, नाही तर तुमच्या घरी येईल का? पंढरीश पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले,
जगाच्या मालक तिथं गेले, कटेवर कर ठेवून उभे राहिले पंढरीश पांडुरंगाच्या जागेवर. आणि आता पुन्हा या जगाचा उद्धार करण्यासाठी आता आपल्याला इथून निघालं पाहिजे. आणि म्हणून पंढरीच्या पांडुरंगाची पंढरी त्या ठिकाणी महाराजांनी पंढरीमध्ये, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांनी पंढरीमध्ये जवळपास 6 दिवसाचं अनुष्ठान केले. 6 दिवस मुक्कामाला आहेत. किती दिवस? 6 दिवस पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या आवारात आहेत. काशी भट बडवे नावाचा एक पुजारी ज्यावेळेस अक्कलकोट म्हणजे पंढरीच्या पांडुरंगाचा नैवेद्य घेऊन आले, पांडुरंगाला देव जेवला आणि जेवणाचं ताट आणलं. त्या ठिकाणी सोवळ्यात आलेले आणि नामदेवाच्या पायरीवर ते यती दिगंबर स्वामी महाराज बसलेले, नैवेद्याचं ताट हातात आहे, एका हातात गरबा आहे आणि यती बाजूला बसलेले. ते यतीमध्ये प्रत्यक्ष जगाचा मालक आहे. शिव 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 करत 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 बडवे पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात चालल्या आणि नैवेद्याचं ताट आत गेलं आणि जेवणारा खाणारा ज्याला दाखवायचंय ते नामदेवाच्या पायरीवर बसले आणि नैवेद्याचं ताट महाराज आत गेले. नैवेद्याचं ताट आत घेऊन गेले, पाणी भिरवलं, हातात घास घेतला, जसा मुखाला लावला गायब. ते इकडे खात होते पायरी बसून. शिव म्हणला भूत आलं पांडुरंगाच्या मात्रे, भूत आलं. लोकांना देव काय करणार नाही, चांगला विचार आपण कधीच करत नाही. एकदा समजा नैवेद्याचं भजन, समजा आपलं जेवणच ताट तुम्ही दाखवलं नैवेद्याचं घरी आणि हो नाही एखादी 2 तास भजन गायबच झाले, तुम्ही काय कराल? ते म्हणणार भूतच आहे, 100% भूत लागलं घराला. तुम्ही म्हणणार नाही देव जेवला, पापीच बुद्धी तुमची. तुम्ही मला फोन करणार, महाराज घरात भटकी झाली. अरे झाले काय? असं देवा पडत देवा दिसतात, भजीच गायब. आपण म्हण ना देवाने खाली, तुझ्या डोक्यात भूतच काय, असे विचार लोकांचे असतात. म्हणून लक्षात घ्या, त्यालाही तसं वाटलं आता काय खरं नाही. आणि जी महाराज ते नैवेद्य असतात तिथंच ठेवलं, जी पळ सुटलं. महाराजा जी स्पीड धरलं, जाताना जे डुलत गेलं, हरि ओम शिव शिव शिव, हरि ओम शिव शिव शिव. ती शिव नाही देव नाही, जीव मुठीत धरून पाहत. नामदेवाच्या पायरीवर आमचा जगाचा मालक बसलं. बडवे रुक जाओ, अभी मेरा पेट भरा नहीं. बडवे घाबरले ना, मला नाव बडवे पण आज बडवला आपल्याला म्हणलं देवा काय धरण. पुन्हा घालिंग लोटांगण, पुन्हा मागा बघितलं, आवाज कुठला आला तो येते बसल्या. मुझे खाना पेट भर के खिलाओ फिर जाओ, शिव शंकर नमामि शंकर. हे पुन्हा बडवे आले. त्यांनी पाहिलं, हात जोडला नामदेवाच्या पायरीपासून, देवा पांडुरंगा कृपा कर, मैं यहां बैठा हूं, किसको बुला रहे? ते अजूनच घाबरलं. म्हणजे महाराजांचं वाक्य मला भगवंता क्षमा करा, पण ही माझ्याकडून फार मोठी चूक झाली. आपण कृपावंते कृपाकडे महायोगी पिठे कडे भीमरत्न पंढर काय संपलं. अहो महाराजा पुन्हा आत गेलं. नैवेद्याचं ताट चांदीचं होतं. आता घरी जाऊन ताट नाही निहावता अवघड होतंय. मोहमाया लय बेकार. भूत राहू द्या म्हणला, चांदी ताट जायला आपलं, म्हणून आत गेलं. पुन्हा आत गेलं तर नैवेद्याचं ताट उचलायला गेलं, पंढरीच्या पांडुरंगाकडे बैठलं. बाहेरचा यती विटेवर उभा दिसला. बाहेर बघितलं तर आतला बाहेर नामदेवाच्या पायरीवर बसलेला दिसला. संभ्रमावस्था झाली काशीनाथ बडवेंची. बाहेर बघावत पांडुरंग, आत बघावत यती. संभ्रमावस्था झाली आणि सरते शेवटी अनन्य भावी शरण गेला. क्षमा करा आणि भगवंताला क्षमा करा याचना केली. आणि मग त्याच्या लक्षात आलं, बाहेर बसलेला यती दुसरा तिसरा कोणीच नसून तोच पंढरीश पांडुरंग, अनंत रूपे अनंत नामे घेऊन नटलेला तो भगवंत. जेवणाचा महाराजा ताट घेतलं आणि त्या नामदेवाच्या पायरीवर बसून आपल्या स्वतःच्या हाताने
माझ्या भगवंताला जेवू घातलं. देव जेवला या डोळ्यांनी मी पाहिला. आता पाहिला का नाही खरा खरं, आणि आनंद झाला. यती आमच्या घरी यावं. आपण प्रत्यक्ष पांडुरंग आहात, दत्त अवतारी आहात, सद्गुरु स्वामी समर्थ. माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की या पामराच्या पर्णकुटीला आपले पावन पवित्र चरण कमलचा स्पर्श व्हावा. आणि महाराजांनी त्या ठिकाणी शिवार शंकर नमामि शंकर जेवणाचं ताटात धड ठेवलं आणि प्रदक्षिणा मारून अंतर्धान पावले. आणि तो काशीनाथ शास्त्री बर्वे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या कडेने त्या विठ्ठलाला शोधत होता, जो विठ्ठल आत आणि बाहेर सर्वत्र आहे. अशा या विठ्ठलाने पुढे काही किमया केली ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत. आता भाग 1 आणि भाग 2, भाग 3, भाग 4 अशाच कार्यक्रमाच्या आपल्या चालू आहे. कारण आता सांगायला माझी काहीच अडचण नाही. कमीत कमी पंढरपूरवरून अक्कलकोटला प्रस्थान ठेवायला महाराजांना सकाळचे 4 वाजतील. काकड्यापर्यंत पंढरपूर मी महाराजांना बल स्पीडने हळूहळू नाही, स्पीडने ढकलू 4 वाजेपर्यंत मी पंढरपूर मधून बाहेर काढेल. तुमची काय अडचण आहे का? ती मस्त वाक्य मोठं लिवले लाइटिंग मध्ये, पण ह्यांच्या डोक्यात लाईट पडणार. म्हणून पुढच्या गुरुवारपर्यंत एक करा. काय करा? तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमची चिंता करतील. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की. हाय जेवायला का एकदा गुरुवारी आठवड्यातून एकदा मोठ्याने म्हणायचं जेव असा हात वर करून. काय तुम्हाला वर येऊन उचलत नाही, बिंदास करा. मी बसलो इथं. हात वर का करायचं बघा, आपल्याकडे हात जोडायची पद्धत आहे, पण देवाला आवाहन करताना दोन्ही हात वर करा. हात वर का करायचे? त्याचं कारण अनन्य भावे शरण जातं. माणसाच्या डोक्यात काय राहत नाही, लक्षात घ्या. अनेकदा प्रयोग करून बघा. आणि हात वर करून जर डोक्यात आलं मग ते वरच्यावर उचलत. त्याच्यामुळे डोक्यात काय आणू नका. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की.